अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणासमुद्रात कृपामूर्ती, निवारी अधुगती पै माझी. मी तव अनाथ दीन, प्रार्थितो करुणा वचन, दयाळू वा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्य अति पावन, ऐकोत श्रोते भाविक जन. लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अगहरणा, परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवण व्रत ते आचरावे, केवी मोक्षा ते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामिया. मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करीती कोणीही, जयाच्या कुशी जन्म देई, ते तव पायी न स्पर्शिती. देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पिता अर्पिदानी, दान घेतले तोची भ्रतारधनी, परिदेहा लागुनी स्पर्शेना. ऐसे ऐकुनिया उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, शृणू सुंदरी ये सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रियांते दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवत आन, केले साधन जन्मवरी. जन्मवर साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले, ते तितुकेही वाया गेले, जे नाचरले पती आज्ञेपै. जे पती वचना ते न मानी, वंचनार्थ करी पती लागोनी, अंधृत सदा असत्य वचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडती स्त्रियांशी, काही सायासी किंवा अनायासी, तरी सुटका तियेसी असेना. म्हणून सर्वी सर्वेश्वर, स्त्रियांते दैवत आपुला भ्रतार, हात व वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मानी, तेची दैवत प्रतिव्रते लागुनी, पती वाचुनी इतर सर्व क्षणी, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपामुद्रा पतिव्रता धन्य, जियेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाणन महापापा. ऐसिया धर्मे तेची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता, तयांची किंचित वार्ता, तेही सर्वधा निवेदू. भ्रतारे मागता उदक, येरी कूप दावितसे देख, म्हणे पात्र घेऊन आणा सम्यक, नाही उदक गृहा माझी. तत्रापि उदक असलिया कोडे, पात्र आणून आपटी तया पुढे, क्षुधानळे पीडिता निवाडे, करी बडबड वावगी. बलतेची करुणी निमित्य, सक्रोधे अन्न पचवित, खारट अळणी म्हणता तेथ, म्हणे करावे स्वहस्ते आपल्या. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची विकास या पाहिजे आता, कैसी या प्रकारे की जे क्षुधा शांतता, असे अवगत स्वभाव हा. ऐसिया स्त्रियांते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता, ऐसी येसी संसारा करिता, जन्म वृथा प्राणी असी. तरी पतिव्रता धर्मरीती, इतिहास वदे रमाप्रती, तोची वदो श्रोतियांप्रती, अनुपम्य स्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ, तेथील विप्र एक परमसुशील, नाम जाण धर्मशर्मा. स्नान संध्याशीळ सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र, पोटी नसे पुत्र अणुमात्र, सत्पात्र तयाची. नामे जाणा ते सुशिळा, पतिव्रता परममंगळा, उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयची. वयसा उभयतांची समान, साठीची झालीसे गणना, तव धर्मशर्मा बोले तिये लागून, ऐक वचन भामिनीये. वसंत ऋतू उष्णमास, गंगे सचलावे स्नानास, येरी अवश्य म्हणून तयास, निगती झाली तत्काळी. पाहुनी गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेच अढळ, जळी दिघुनिया ते वेळ, स्नान करी तातडी. परिबुद्धी कर्मानुसार, हृदय उदेला कामविकार, विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्री येते, म्हणे नग्न जलक्रीडा करावी, रती सुखादे विश्रांती द्यावी, ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे. तव येरी वदतसे उत्तरा, म्हणे हे केवते उदेले अंतरा, माध्यान्न पातला भास्करा, वरी गंगा तीर हे पवित्र, त्याही वय नसे आपुले, हे तो केवी मनी उद्भवले. मज तो वचन मोडिता नये वाहिले, बोल लागेल पतिव्रतेसी, तरी स्वगृही चला निधी, मग सारावी हे विधी. येरू म्हणे हे तो न घडे कधी, नाही अवघी कामाते. ऐसे ती येते वदन, जळ क्रीडा करीती झाली नग्न, द्रवो लागले रेत पूर्ण, हृदयी मदन धुसधुसी. मग सरिते झाले रती, शांत केले ते वेळी सती, धन्य ते पतिव्रता सती, वचन न मोडी भ्रताराचे. परी चमत्कार झाला बहुत,
बोटी धरिती झाली गर्भात 9 मास भरताची तयेत झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा हो नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामिनी आदरेसी कोणी निंदिती कोणी स्तविती तव तोन पुत्र झाले तिज प्रती शारदा आणि शांती म्हणती नामे उभयता ते साजिरी पुत्र उभयता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण 5 वर्षे झाली अपूर्ण पुढे कथन अवधारा गंगा जळी जलक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादिली त्यांची पळे पापे फळा आली तात्काळी तनु भाजली उभयतांची उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळ तप्तता देहाते चैन पडे ना तयाते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करीती नाना प्रकार मोह धरून माता पितर करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परी व्यथा अधिक प्रबळे कुवार चरफडती बाळे दीनवदने करुनिया शोक करीती माता पिता केवते उदेले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखिली सत्ता तुझिया तेथे ही दशा उद्भवली बाळ कष्टीन देखती या काळी महादेवाधिदेवा चंद्रमौळी वेळ आली मृत्यूची ऐसा नाना परी विलाप करिता उभय माय बाप मग तया देलाविती लेप शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी मर्दन करीती पुत्रा लागुनी परी शीतळता नभेची नयनी यथाभूत बाळकते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखो येत जे जे उपचार सांगत ते करीती माता पिता परी काही केल्या नव्हे वरे अधिकच जरफडतीत कुमारे वृत्तांत कळला नृपवरे तोही येत धावनिया नृप धार्मिक पाही देखून आश्चर्य करीती हृदयी म्हणे माझी राष्ट्रीय ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राय शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे देथ नाही पंचाक्षरी महंत उपावन चालत कवणाचा तव एक अपूर्व वर्तले गालव ऋषी येता देखिले राये निजासने बैसविले पूजन केले यथाविधी मग ऋषी ते साध्यंत समाचार कथिथा झाला साचार म्हणे न चालेची उपचार विप्रकुमार कष्टताती ते तव न देखवे माझेनी उपाव केला बहुत जनी परिशांत नव्हे द्याचेनी कष्टती दोन्ही माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकोनी बोलता झाला गालव मुनी म्हणे ऐक नृप चक्र चुडामणी उपायाला गुणी सांगतो असेल जरी कोणी पतिव्रता तिची हस्ते उदक सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते ऐसे ऐकता नि उत्तरा राये नगरी पिटीला डांगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा या त्वरा ठाई या ठाई नगरी प्रकट झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभार्य साहित्य ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया तव नृप चाकटाला अंतरी म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी न देखोजी माझी या नगरी केवता पुढारी परिणाम तरी समग्रांची पाप वार्ता ग्रामवासी राजकांता आहा हे केवते अनंता होऊला पाहे बखात बाळा सासी आणि सत्वही गेले नगरीचे हाशणे झाले सगळीकांचे ते तव लांछन झाले जन्माचे बोलता वाचे न बोलावे ऐसी चिंता करी नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत एक निषादी त्या समयात आली तेथे अवचिता जातीची ते भिल्लिणी मस्तकी कष्टभारा घेऊनी जात असे आपले मार्गानी तव देखिले नैनी अपूर्व ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकित असे बळा मग मस्तकीचा भारा आपटीला आली तेथे जनसमुदावो वार्ता ऐकता कर्णोपकरणी जे पतिव्रते माझे शिरोमणी असलिया भेटावे नृपाला कोणी जीव वावया ही बाळका ऐकता ऐसिया वचनाते येरी पतिव्रता धर्माते ते ठाऊके नसेची ती येते कैसा आचार तोही न कळे परी तियेचा नेम असे एक पती वचनी नसे वंचक सदा सर्व काळ देख पती अवज्ञा नसेची स्वप्नी नेणे परद्वारा ते भाषणही करू शके कवणाते ऐसे असताती तेथे राजा जवळके पातरी म्हणे कवण संकट तुम्हा ते निवेदी नृपो सत्ततमा राय निवेदिले सर्व ही कर्मा तव बोले भामा निषदाची म्हणे उदक आण लवलाही मी तव पतिव्रता धर्म नेणे काही परी करता सर्व शेषशाही पाहे नवाई नृपवरा उदक घेऊन या करी काय बोले ते अवसरी पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जाणपा नेणे परपुरुषाची वार्ता हे तव ठाऊक असे जगन्नाथा ऐसे व दोनिया तत्वता उदक शिंपी वाळाते तव चमत्कार झाला पूर्ण तात्काळ ताप झाला शांत बाळ खडबडून उठत चरणवंदित निषादीचे ऐसा चमत्कार पाहुनी जय जयकार करीती सर्वजण मग राय वस्त्रालंकार करून निषादी लागून गौरविले
वरी एक ग्राम तत्वता देता झाला नृपनाथा. ऐसी निषादी पतिव्रता देखुनी समजता आश्चर्य. ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हाला कथिले संपूर्ण. आचरा सर्वज्ञ सर्वते म्हणून सकळ धर्मा माझी धर्म. स्त्रिये ते भ्रतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम तरुणी वर्ते सर्वदा. मग ती येते करणे नलगे आण. काही एक जपत जप साधन. आपुला भ्रतार तोची नारायण. पावे मोक्ष सदन तपे या लागी सकळ जनी वर्तावे. भावार्थ धरुनी मग तया ते उपेक्षिना कोणी. यमपाळी धुनी माथा वंदी. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित 28तमोऽध्याय गोढा. इति श्री कृष्णार्पणमस्तु.